श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी एखादं काम होत नाही. मनात चिंता असते, घरात अडचणी असतात, पैशाची विवंचना असते, नात्यांमध्ये ताण असतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मनातून एकच प्रश्न येतो, स्वामी, माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचतेय ना? जर तुमच्या मनात ही अशीच एखादी इच्छा आहे, एखादी अडचण आहे किंवा तुम्हाला मनापासून स्वामींची कृपा अनुभवायची आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण आज मी तुम्हाला 21 दिवसांचा एक सोपा भक्तिमय प्रयोग सांगणार आहे. हा प्रयोग करताना मोठे विधी, मोठा खर्च किंवा कठीण नियमांची गरज नाही. गरज आहे ती फक्त श्रद्धेची, सातत्याची आणि स्वामींवरच्या विश्वासाची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींना मोठ्या मोठ्या गोष्टी नको असतात. स्वामींना हवं असतं ते भक्ताचं निर्मळ मन. 21 दिवसाचा हा संकल्प प्रयोग सुरू करण्यापूर्वी मनात स्वामींचं स्मरण करा. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत, जे काही दुःख आहे, जे काही चिंता आहे, ती सर्व तुमच्या चरणी अर्पण करते किंवा पुढील 21 दिवसात मी श्रद्धेने तुमचं नामस्मरण करीन. माझ्या मनाला शक्ती द्या, योग्य मार्ग दाखवा आणि माझ्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. यानंतर स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा. शक्य असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिट तुम्ही शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. तुमच्या श्रद्धेनुसार ठराविक संख्येने नामस्मरण करू शकता. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, संख्या कमी जास्त झाली म्हणून निराश होऊ नका. कारण देवापर्यंत पोहोचणारा सर्वात मोठा मार्ग म्हणजे भावना. तुम्ही एकदा मनापासून स्वामी म्हटलत तर त्या एका हाकेतही तुमची पूर्ण श्रद्धा असू शकते. या 21 दिवसात काय करायचं तर दररोज काही मिनिटं स्वतःसाठी आणि स्वामींसाठी ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा, स्वामींच्या चरणाकडे पहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी स्वामींवर किती विश्वास ठेवला? या 21 दिवसात शक्य तितका राग कमी करा, वाईट शब्द टाळा, कोणाचं मन दुखावू नका आणि सर्वात महत्त्वाचं, नकारात्मक विचार आले तरी स्वामी माझ्यासोबत आहेत असं स्वतःला सांगा. कारण भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, कारण भक्ती म्हणजे कठीण काळातही देवावरचा विश्वास न सोडणे. तुमची इच्छा आणि स्वामींच्या चरणी ठेवा. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, नोकरीची, व्यवसायाची, घराची, कुटुंबाच्या सुखाची किंवा एखाद्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडण्याची, ती इच्छा स्वामींसमोर मनापासून बोला. पण त्याच वेळी असंही म्हणा, स्वामी, माझ्या मनात ही इच्छा आहे, पण माझ्यासाठी योग्य काय आहे हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणालाच माहीत नाही. त्यामुळे माझ्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा मोठी आहे. ही भावना मनात ठेवली की भक्तीमध्ये एक वेगळाच शांतपणा निर्माण होतो. हे 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर स्वामींचे आभार माना. स्वामी, माझी इच्छा पूर्ण झाली किंवा नाही झाली तरी मी तुम्हाला आणि मला या 21 दिवसात तुमचं नामस्मरण करण्याची संधी दिलीत, यासाठी मी तुमची आभारी आहे असं मनापासून म्हणा. कारण कधी कधी आपण देवाकडे एक गोष्ट मागतो आणि देव आपल्याला त्यापेक्षा मोठी गोष्ट देत असतो. मनाची शक्ती, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संकटातून बाहेर पडण्याची ताकद. म्हणून परिणाम कधी आणि कसा मिळेल याची घाई करू नका. श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा आणि स्वामींचं नाम सोडू नका. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, कितीही लोक तुमची साथ सोडून गेले, तुमच्या डोळ्यात अश्रू आले, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. स्वामींचं नाव तुमच्या सोबत आहे. कधी उत्तर उशिरा मिळेल, कधी मार्ग वेगळा असेल, पण मनात श्रद्धा असेल तर संकटातून मार्ग शोधण्याची शक्ती ही नक्की मिळू शकते. म्हणून आजपासून फक्त एक वाक्य मनात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि या वाक्याला फक्त ऐकू नका, मनापासून अनुभवा. कारण आजपासून हे 21 दिवस श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण सुरू करा. हा प्रयोग करताना मनात भीती ठेवू नका, घाई करू नका आणि चमत्काराची अपेक्षा ठेवून निराश होऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. तुमच्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा,
श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमची ही एक छोटीशी कमेंट कोणाच्या तरी मनाला श्रद्धेची ताकद देईल आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांच्या आयुष्यात सध्या अडचणी आहेत आणि ज्यांना स्वामींच्या आधाराची गरज आहे किंवा जिला स्वामींच्या आधाराची गरज आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या आयुष्यावर सदैव कृपादृष्टी ठेवत. भिवू नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.